नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मराठी व्यंजन पाहत आहोत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आजचा पुढील व्हिडिओ ट पासून आपण सुरू करणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आपण हा जो ट आहे, तर या ट ला आजपर्यंत आपण टरबुसाचा किंवा टपाल पेटीचा ट म्हणून या ट ला आपण ओळखलेला आहे। परंतु आजच्या नंतर याला ट डायरेक्ट ट म्हणूया। ट ट ट याला आता टरबुसाचा ट न म्हणता याला डायरेक्टली ट म्हणायचं। म्हणजे काय होईल की आपल्याला आता भविष्यामध्ये जेव्हा केव्हा हा ट आपल्या समोर येईल तर याला आपण डायरेक्ट ट म्हणून ओळखलं पाहिजे। आता टरबुसाचा ट म्हणण्यात आपल्याला वेळ गमावता येणार नाही, कारण तुम्हाला वाचनाचा वेग वाढवायचा आहे। आजपर्यंत जे वाचन आपण केलेलं आहे ते वाचन हळूहळू वाचन होतं किंवा मुळाक्षराची ओळख आपण करून घेत होतो। परंतु आता तुम्ही वरच्या वर्गामध्ये आलेला आहात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तुम्ही हळूहळू वाचणं सोडून जर खळखळ वाचायचं असेल तर या ट ला टरबुसाचा ट न म्हणता डायरेक्ट तुम्ही ट म्हणा। ट लिहिताना सुद्धा त्याचा उच्चार ट म्हणून करा। ट ट ट ट अशा पद्धतीने हा जो ट आहे ह्या लिहिण्याचा आपण सराव केला पाहिजे। यानंतर हे बघा, हा ठ ट च्या नंतर आपण ठ म्हणतो, तर हा जो ठ आहे या ठ चा आता आपण या ठिकाणी लेखन करणार आहोत। तर हा ठस्याचा ठ म्हणून आपण ओळखतो। आता याला ठस्याचा ठ किंवा थव्वा थ न म्हणता, थव्वा थ वेगळा असते, ठस्याचा ठ न म्हणता याला आपण डायरेक्टली यानंतर ठ म्हणून ओळखणार आहोत। ट नंतर ठ अशी छोटीशी दांडी असते आणि खालून असा गोल असतो, अशा प्रकारचा हा ठ असतो। हा ठ आता तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचा आहे। तो लक्षात ठेवण्यासाठी भरपूर वेळा या ठचं तुम्ही लेखन केलं पाहिजे। आणि हे लेखन करत असताना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक ई बुक दिलेली आहे, त्याची लिंक दिलेली आहे। ते लिंक तुम्ही फक्त 45 रुपये देऊन त्या ठिकाणी ती लिंक डाउनलोड करा। त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला संपूर्ण अ पासून तर जोडाक्षरापर्यंतचा सराव त्या पीडीएफ मध्ये होणार आहे। एकीकडे प्लेलिस्ट लावा आणि दुसरीकडे जोडाक्षरापर्यंतचा सराव त्या पीडीएफ मध्ये पाहून करा। तुम्ही 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी मराठी वाचन कराल। तर ठ हा ठ आहे, तर अशा पद्धतीने ट नंतर ठ। आता याच्यानंतर आपण ड शिकणार आहोत। ड याला डमरू ड आजपर्यंत आपण म्हणत आलो, परंतु आता याला डमरू ड न म्हणता किंवा डब्याचा ड काही ठिकाणी शिकवल्या जाते, तर असंही न म्हणता याला डायरेक्ट आता तुम्ही त्या ठिकाणी ड म्हणून ओळखलं पाहिजे। ड ड ड अशा पद्धतीने ड ड डब्याचा ड किंवा डमरूचा ड न म्हणता लिहिता लिहिता उच्चार करायचा आहे, फक्त ड म्हणायचं। या ड ला इतक्या वेळा लिहायचं, प्रत्येक अक्षर इतक्या वेळा लिहायचं की ते तुमच्या मेंदूवर कोरले गेलं पाहिजे। तुमच्या आईवडिलांनी सुद्धा तुमचा सराव घेण्यासाठी तुमची मदत केली पाहिजे। मराठी वाचनासाठी जेव्हा तुम्हाला अ पासून तर ज्ञ पर्यंत जितका चांगल्या प्रकारे तुम्ही लवकरात लवकर अक्षरांना ओळखसाल, तेवढ्या वेगानं तुम्ही मराठी वाचन करणार आहात। हा ड आहे। ड ड ड या ठिकाणी बघा, ड ड
अशा पद्धतीने हा ढ सुद्धा आता आपण इथं लिहिण्याचा सराव पाहिलेला आहे. याच्या नंतर हा ढ आहे, तर याला ढगाचा ढ म्हणून तुम्ही या ठिकाणी ओळखता. परंतु आता याला ढगाचा ढ न म्हणता याला डायरेक्टली तुम्ही ढ म्हणायचं आहे. आता तुम्ही लहान राहिलेले नाहीत, आता तुम्ही मोठे झालेले आहात. आता ढ ला डायरेक्ट ढ म्हणायचं. ढगाचा ढ हा तुम्हाला ओळखण्यासाठी शिकवला गेलता, परंतु आता तुम्हाला डायरेक्ट ढ म्हणायचं आहे. आणि ढ म्हणून त्या ठिकाणी या ढ चा उच्चार करू लिहायचा आहे. ढ ढ ढ. एखादा विद्यार्थी मागं पडला की आम्ही त्याला ढ विद्यार्थी म्हणतो, तो हा ढ आहे. असं तुम्ही कशाही पद्धतीनं जर ट्रिक करून जरी लक्षात ठेवलं, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये आपण अनेक ट्रिक्स शिकणार आहोत, तर या ठिकाणी हा ढ लक्षात ठेवा. हा ढ आहे. ढ ढ ढ ढ. थोडस उशिरा उमटत आहे. ढ. तर बघा, हा थोडस हे स्क्रीनचा प्रॉब्लेम येते. हा ढ आहे. ढगाचं आता म्हणायचं नाही, फक्त ढ ढ ढ. या ठिकाणी हा ढ आहे. हा ढ लक्षात ठेवा. हा ढ आहे. ढ ढ ढ. अशा पद्धतीने तुम्ही ढ पर्यंतचा लिहिण्याचा सराव आपला चालू आहे. तर हा सराव तुम्ही केला पाहिजे. यामध्ये याच्यानंतर आपण न शिकणार आहोत. न याला न दोन प्रकारचे असतात. न नळाचा असतो आणि न बाणाचा असतो. आपण याला बाणाचा न म्हणून आतापर्यंत ओळखलं. आता आपल्याला याला डायरेक्ट न म्हणून ओळखायचं आहे. कोण्या ठिकाणी बाणाचा न आणि कोण्या ठिकाणी नळाचा न वापरायचा, याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मी बनवेल. परंतु सध्या याला तुम्ही न म्हणून लक्षात ठेवा. न हा बाणाचा न आहे. न न न असा उच्चार करून तुम्हाला लिहायचा आहे. न न न न न असा उच्चार करून तुम्हाला लिहायचा आहे. लिहिण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक दिलेली आहे. ते पीडीएफ ई बुक तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि हा असा सराव करायचा आहे. हा सराव केवळ मुळाक्षरांचाच नाही, तर संपूर्ण मराठी वाचनासाठी अ पासून तर जोडाक्षरापर्यंत संपूर्ण सराव मी त्या ठिकाणी घेतलेला आहे. न हा न आहे. तर न न न अशा पद्धतीने हा न चा सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण न सुद्धा पाहिलेला आहे. तर न ट ठ ड ढ न हा बाणाचा न आहे. तर न पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. यानंतरचा जो भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक आहे, ते लिंक डाउनलोड करा आणि डाउनलोड करून ते आपल्या मुलांच्या हाती प्रिंट काढून द्या. आणि दुसरीकडे आपल्या टीव्हीवर, मोबाईलवर किंवा कम्प्युटर, टॅबलेट, लॅपटॉप जे काही असेल त्यावर आपले प्लेलिस्ट मध्ये जाऊन प्लेलिस्टचा पहिल्या व्हिडिओ पासून स्टार्टिंग पासून त्यांना लावून द्या. ऑटोमॅटिक 8 दिवस जर तुम्ही असा सराव दिला तर मुलं निश्चित त्या ठिकाणी मराठी वाचन अगदी खळखळ करणार आहेत. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि वेगवेगळ्या मित्रांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना या चॅनलला